नमस्कार, मी आकांक्षा MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। जिल्हा रुग्णालय जालना येथे जागतिक कावीळ दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयाच्या वतीने कावीळ या आजाराबाबत जनजागृतीच्या उद्देशाने रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं। जिल्हा रुग्णालय जालना येथे जागतिक कावीळ दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय जालना आणि सनराइज रेस्टॉरंट जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जनतेमध्ये कावीळ या आजाराबाबत जनजागृतीच्या उद्देशाने जालना शहरातून रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र S. पाटील यांनी रॅलीला झेंडा दाखवून सुरुवात केली। यावेळी कावीळ चला ते खंडित करूया या घोषवाक्याने कावीळचे वेळीच निदान आणि उपचार याबाबत जनजागृती करण्यात आली। यावेळी डॉक्टर राजेंद्र गाडेकर अति जिल्हा शल्य चिकित्सक यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कावीळ आजार नियंत्रित करण्यासाठी विविध उपाययोजना मोफत करण्यात येत आहेत। सन 2030 पर्यंत कावीळ दूरीकरण करण्याचं उद्दिष्ट जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलंय। जिल्हा रुग्णालयात एकूण 100 वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कावीळ लसीकरण करण्यात आले। या प्रसंगी मोहन इंगळे, डॉक्टर प्रदीप कुलकर्णी, डॉक्टर प्रकाश पाटोदेकर, डॉक्टर प्रशांत बांदल, डॉक्टर रवींद्र बेदरकर, DH बोर्डे, मनीष जाधव, संदीप लुके, संतोष इंगळे, विद्या मस्के तसेच जिल्हा परिचर्या प्रशिक्षण केंद्र जालन्याचे विद्यार्थ्यांची उपस्थिती होती। जालना शहरातील भक्तेश्वर नगर परिसरातील शेकडो रहिवाशांनी त्यांच्या घरावर आणि मिळकतीवर डोळा ठेवून काही व्यक्तींकडून घरं खाली करण्यासाठी धमकावलं जात असल्याचा गंभीर आरोप केला। या प्रकरणी मंगळवारी नेताजी सुभाषचंद्र बोस सामाजिक संघटनेचे अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी महिलांनी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेत निवेदन सादर केलं। तक्रारीनुसार महापालिका हद्दीतील सर्वे क्रमांक 473 आणि 474 मधील किंग हायस्कूल समोरील भक्तेश्वर नगर परिसरात दलित समाजाची सुमारे 400 ते 500 कुटुंबे गेल्या 25 ते 30 वर्षापासून वास्तव्यास आहेत। अनेकांनी पक्की घरे बांधली असून काही घरांना पत्र्याचं शेड आहे। या घरांवर महापालिकेकडून नियमित कर आकारणी होत असल्याचंही रहिवाशांनी नमूद केलं। रहिवाशांचा आरोप आहे की काही जमिनी माफिया आणि गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून त्यांना जागा खाली करण्यासाठी सातत्याने दबाव टाकला जातोय। धमक्या दिल्या जात असल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढल्याचंही निवेदनात म्हटलं। या तक्रारीत काही व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी तसेच रहिवाशांना पोलीस संरक्षण देण्यात यावं आणि त्यांना त्यांच्या घरातून हटविण्याचा कोणताही प्रयत्न करू नये अशी मागणी केली आहे। दरम्यान या प्रकरणातील आरोपींची प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी नागरिकांनी केली। प्रशासनाने 5 तारखेपर्यंत योग्य ती कारवाई न केल्यास सर्व घरमालक आणि जागा मालक मुंबईतील मंत्रालयावर धडक देतील। निषेध मोर्चा, आमरण उपोषण आणि आत्मदहन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नेताजी सुभाषचंद्र बोस सामाजिक संघटनेचे अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनी दिलाय। जय हिंद सर, मी नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेचा संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे। आज दिनांक 28/2026 या रोजी आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं आहे। भक्तेश्वर नगर 488 पोलीस क्वार्टरला लागूनच भक्तेश्वर नगर आहे। 473 व 474 हे सर्वे नंबर गट। ह्या गटामध्ये काही जमीन माफिया आमच्या राहत्या घराला, गोरगरिबाच्या घरांना येऊनसनी JCB आणूनसनी तोडफोड करायला लागले। ट्रॅक्टर आणूनसनी पत्र व पसारा भरूनसनी नेऊन हारसूल जलच्या जी जमीन आहे गायरान, त्या जमिनीवर त्यांनी काही थातूर असे थोडे छोटे मोठे घर बांधले आहेत सिमेंटचे, आणि ते सांगते की त्या जाग्याबद्दल, त्या घराबद्दल तुम्हाला तिकडे जागा देऊ आम्ही। तर आम्ही ती चौकशी केली। ती गायरान जमीन आहे, त्यांच्या नावावर नाही, काय नाही। ती सरकारने ताबडतोब ती चौकशी लावावा आणि त्या जमिनीचा खुलासा करावा। आणि जे आमच्या एरियामध्ये येऊन आमचे घरदारं तोडून आमचे प्लॉट ताब्यात घेत आहे त्या जमीन माफियाला तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी आमच्या भक्तेश्वर नगर नागरिकांची मागणी आहे। 1 नंबर आरोपी आमचा अनिल शेळके, 2 नंबर कृष्णा पांडव राहणारा इंदेवाडी, आणि 3 नंबर विकी हिवाळे राहणारा SP ऑफिसच्या पाठीमागं, आणि 4 नंबर आपली जे नांदगावकर बाई आहे, आणि एक अग्रवाल। तर हे लोकांनी संगमत करून सनी काही सुपारी मार्फाला 7 कोटीची सुपारी देऊन सनी लोकांच्या घरं खाली करायचे सांगितले आहे। त्यांच्याकडे कोणत्याही जागेचा पुरावा नाही व ती जागा नाही। ती जागा त्यांची 474 होती,
ती जागा तिकडं त्यांची तीन शाळाच्या मोर जागा आहे त्यांची. ही आमची जागा 473 आहे. पण 474ची 473 झाली, शासनाने जागा केलेली. आणि हे लोक तिथं पूर्वीचे 10-15 वर्ष झालेत, कोणाकोणा 30-30 वर्ष झालेत. आम्ही तर रातबेट काढलेली, आम्ही तिथं घरं बांधलेत. आम्ही एकेका घराला 25-25, 30-30 लाख रुपये तिथं घर बांधून लावलेत. त्यांना बॉन्डवर जमीन दिलेली आहे आणि महानगरपालिकेची टॅक्स पावती बी लावलेली आहे. तर आम्ही वारंवार निवेदन दिलं आहे महानगरपालिकेला की आम्हाला पाणी, नळ आणि रोड द्या. पण ही कानागाळ करून सनी काय माफिया लोकांना ते साथ देत आहे. आणि माफिया लोकांचं म्हणणं आहे की आम्ही महानगरपालिकेला जी आयुक्ताला आहे त्यांना आम्ही 25 लाख रुपये देऊन आम्ही त्यांना चूप केलेलं आहे. तुमचं जालन्यामध्ये कोणी भाव घेणार नाही. आणि तुम्ही काय करा म्हणजे आम्हाला सांगते पोलीस स्टेशनला या, तालुका पोलीस स्टेशन सुद्धा आम्ही पुरं खरेदी करून घेतलं आहे. म्हणून आमच्या एकही नागरिकीला तिथं सहारा भेटत नाही पोलीस स्टेशनला व महानगरपालिकेला. ह्या लोकांनी त्यांचा तिथं बंदोबस्त लावलेला आहे. म्हणून आज आम्ही वैतागून आज याला निवेदन दिले. निवेदनमध्ये सांगितलंय आमचा येणाऱ्या 5 तारखेपर्यंत जर फैसला झाला नाही, त्या कठोर त्या लोकांवर जमीन माफियावर जर गुन्हा दाखल झाला नाही आणि आमच्या जमिनीचा तशवा केला नाही, त्याला हकालपट्टी केली नाही, तर आम्ही मोठ्या संख्येने 5 तारखेला मुंबई मंत्रालयावर जाऊन आम्हाला उपोषण आत्मधन करणार आहे. ही आम्ही इथं जिल्हाधिकारी साहेबाला इथं कळवलं आहे. मी रतन आश्रम लांडगे. जालना शहरातील नवीन मोंढा परिसरात गोदाम फोडून सोयाबीन चोरी प्रकरणाचा चंदनझिरा पोलिसांनी अवघ्या काही दिवसात छडा व चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. या कारवाईत चोरी, सोयाबीन आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण 2,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन मोंढ्यातील भक्ती एक्स्ट्रॅक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गोदामात 23 जुलैच्या रात्री चोरट्यांनी शटर फोडून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची चोरी केली होती. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करताना चंदनझिरा पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. त्यानंतर शेख अब्दुल शेख हारून राहणार हिंदनगर जालना, वैभव भास्कर लांडगे राहणार कन्हैयानगर जालना, किशोर किसन फुलवाडे राहणार कन्हैयानगर जालना तसेच एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आलं. पोलीस चौकशीत आरोपींनी गोदाम फोडून सोयाबीन चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर तिघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान आरोपींनी चोरी केलेल्या सोयाबीनपैकी काही माल नवीन मोंढा परिसरातील व्यापाऱ्यांना विकल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी अशरफ खान, इस्माईल खान आणि गजानन बंडेराव सोनोने यांच्याकडूनही चोरीचा माल जप्त केला. या कारवाईत आरोपींकडून 21 क्विंटल 50 किलो सोयाबीन तसेच चोरीसाठी वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली असून एकूण 2 लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. जालना शहरातील जुना मोंढा परिसरातील अग्रवाल चौक येथे महापालिकेच्या निष्काळजी कारभारामुळे आणखीन एक अपघात घडलाय. शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोरील उघड्या नाल्यावर झाकण नसल्याने सोमवारी मध्यरात्री एक 4 चाकी कार थेट नाल्यात जाऊन अडकली. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ही घटना प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरली आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिक तातडीनं घटनास्थळी धावले. तब्बल 1 तास अथक प्रयत्न करून नागरिकांनी कार नाल्यातून बाहेर काढली. वेळेवर मदत मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र जर याच ठिकाणी दुचाकीस्वार किंवा पादचारी असता तर गंभीर दुर्घटना घडू शकली असती, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या नाल्यावरचं झाकण अनेक दिवसांपासून गायब आहे. याबाबत महापालिकेकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आला, मात्र प्रशासनानं कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. परिणामी या ठिकाणी लहान मोठे अपघात वारंवार घडत असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक धोकादायक बनते. पावसाचं पाणी साचल्यामुळे उघडे गटार आणि खड्डे दिसत नाहीत, त्यामुळे वाहन चालकांचा अंदाज चुकून वाहने थेट नाल्यात जातात. अग्रवाल चौकात यापूर्वीही अनेक नागरिक जखमी झाले असून काहींना गंभीर दुखापत झाल्याचं स्थानिकांनी सांगितलं. शहरातील अनेक भागांमध्ये गटारांवरील झाकणे गायब असून ती तातडीने बसवण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांनी केली. अन्यथा भविष्यातही एखादी मोठी जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची असेल, असा संतप्त इशाराही नागरिकांनी दिलाय. 23 जुलै 2026 रोजी जय योगेश्वर बचत गटाच्या अध्यक्षा बबिता भागाजी इसवे यांनी भारतीय स्टेट बँकेच्या भोकरदन शाखेतून 9 लाख रुपयांची रोकड काढली होती. ही रक्कम त्यांनी पिकअप वाहनाच्या केबिनमध्ये ठेवली होती. मात्र भोकरदन जाफराबाद रोडवरील रत्नमाला लॉन्सजवळ चहा पिण्यासाठी थांबल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी वाहनाची काच फोडून पैशाची बॅग लंपास केली होती. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. घटनेनंतर भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. घटनास्थळ आणि बँकेतील सीसीटीव्ही फुटेजच्या बारकाईनं विश्लेषण करण्यात आलं. तसंच तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी मध्य प्रदेशातील असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बांगर, पोलीस कर्मचारी संतोष बनकर आणि भुतेकर यांच्या पथकानं मध्य प्रदेशातील राजगड आणि अशोकनगर जिल्ह्यात धाड टाकून 3
आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राहुल उत्तम सिसोदिया, कालू उर्फ शिवप्रसाद सिसोदिया आणि कल्लू उर्फ जगप्रसाद सांसी यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीतील 8,80,000 रुपयांची रोकड जप्त केली असून या गुन्ह्याच्या तपासात आणखीन काही धागेदोरे मिळतात का याचाही शोध सुरू आहे. या यशस्वी कारवाईमुळे भोकरदन पोलिसांच्या तपास कौशल्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना मोठी रक्कम वाहून नेताना विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय. शक्यतो ऑनलाईन व्यवहार करावेत. बँकेतून पैसे काढल्यानंतर थेट घरी किंवा कार्यालयात जावे. वाटेत निर्जन ठिकाणी थांबणे टाळावे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ डायल 112 वर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. जी चोरीची घटना घडलेली होती त्यामध्ये सगळ्यात कमी वेळेत भोकरदनची जी टीम आहे, आपले किरण बिडवे PI, राहुल बांगर, PSI राजपूत आणि त्यांचे इतर जे सहकारी आहेत अंमलदार आणि माननीय SP साहेबांचं जे गायडन्स आहे याच्यामुळे खूप कमी वेळात तो गुन्हा उघडकीस आणलेला आहे. यामध्ये जी घटना घडली SBI बँकेमध्ये त्या ठिकाणच्या CCTV फुटेजचं ॲनालिसिस आणि गोपनीय माहिती तसेच राज्याच्या बाहेरील जे मध्य प्रदेशमधले जे आरोपी होते त्यांच्याशी योग्य समन्वय साधून पोलीस निरीक्षक बिडवे यांनी टीम पाठवली आणि अतिशय उत्कृष्टरित्या जवळपास 90% जास्त आपण ते कॅश रिकव्हरी केलेले आहे. यामध्ये जे आरोपी होते ते खूपच सराईत होते. त्यांची मोडस ऑपरेंडीमध्ये ते ज्या ज्या ठिकाणी अशी कॅशचं ट्रान्झॅक्शन होतं त्या ठिकाणी रेकी ते करतात. शक्यतो ते मोटरसायकलचा वापर करतात, हेल्मेट वापरतात चेहरा दिसू नये म्हणून आणि यांच्यावरती अगोदर पण गुन्हे दाखल आहेत आणि ते लॉकचा वापर करत नाहीत गुन्हा घडल्यानंतर. त्यामुळे ह्या एवढे सगळे चॅलेंजेस असताना यांनी गोपनीय माहिती आणि एका चिकाटीनं प्रयत्न केले आणि आपल्याला ते पूर्ण कॅश मिळाली. आरोपींची नावंसुद्धा निष्पन्न झालेली आहेत, त्यांनासुद्धा आम्ही लवकरच अटक करू. अशा पद्धतीने हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी भोकरदन पोलीस स्टेशनने खूप चांगली कामगिरी केली. काय आवाहन करणार तुम्ही नागरिकांना सर? ह्या घटनेच्या अनुषंगानं बघितलं तर असं वाटतं जी कॅश आपण ट्रान्झॅक्शन करतो आणि कॅरी करतो तर यामध्ये काळजी घेणं खूप आवश्यक आहे. ह्या घटनेत तरी CCTV फुटेज होते परंतु ती बॅग त्यांनी एका वाहनामध्ये ठेवली आणि बाहेर चहा पिण्यासाठी गेले होते. तर शक्यतो कॅश ट्रान्झॅक्शन करताना आपण सोबतच ठेवावी, जास्त सिक्युरिटीचा वापर करावा आणि शक्यतो शक्य असेल त्या ठिकाणी ऑनलाईन व्यवहार करणं योग्य राहील जेणेकरून अशा घटना घडण्यापासून आपण परावृत्त करू शकतो. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, जंग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा
ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियाक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलींचं आयोजन. देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना. संपर्क क्रमांक 9371261777 आणि 9623756132. आजच तुमचा प्रवेश निश्चित करा. मत्स्योदय शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय येथे प्रवेश देणे सुरू आहे. महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3ऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अ दर्जा प्राप्त केला असून आयएसओ प्रमाणे 2026-27 प्रमाणे नॅक ओरिएंटेड निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्हॅकेशनल साठी 11वी आणि 12वी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी रॉक सायन्स, इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायभूमिक कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड डिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू. वरिष्ठ महाविद्यालयात BA, BCom, BSc, BCA या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे. BA या प्रथम वर्ष प्रवेशासाठी उपलब्ध विभाग. MA यासाठी उपलब्ध विषय आहे मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र. MCom, MSc संगणकशास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन, अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न. क्रीडापटूंसाठी विशेष क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, विविध स्पर्धा परीक्षांची तयारी. क्रीडा विभागाद्वारे मिलिटरी आणि पोलीस प्रशिक्षण, नीट, JEE, CET परीक्षेची तयारी, सुसज्ज सांस्कृतिक विभाग, विविध शैक्षणिक उपक्रम आणि नियमित तासिका. आमचा पत्ता मोतीबाग, रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना. प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील 8275515692, उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे 942168 8568, प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस 878811 9761. अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा.